माझं नाव अण्णासाहेब केदारी बाबर। माझा भाचा श्री राजू सिद्धार्थ चव्हाण याचा कामावर जात असताना टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अपघात होऊन मृतदेह मिळाला। राजू चव्हाण हे वडगावमध्येच रोडवाडी निवृत्तीनगर वडगाव बुद्रुक पठार वस्तीमध्ये तिथे राहत होते आणि त्यांचं मूळ गाव राजेंद्रनगर SSC बोर्डानजीक शिवाजी विद्यापीठा पाठीमागे कोल्हापूर आहे। त्या कुटुंबामध्ये दोन लहान मुलं त्याची शिक्षण घेत आहेत। एक आहे 5वीला आणि एक आहे 8वीला। साधारण एक 12 वर्षाचा आहे आणि एक 9 वर्षाचा मुलगा आहे। कंपनीमध्ये तो 2 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आली त्याला आता काम करत होता। तो अगोदर माणिचंद कंपनीत होता चंदननगरला, तिथे वाघोली साईडला। ती कंपनी बंद झाल्यानंतर हा इकडे जॉईन झाला होता आणि हिंजवडी फेज 1 नंबर तिथं यांची कंपनी होती ग्राफिक्स नावाची। तिथं तो मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता। रात्री 10:30 वाजताच आम्ही माझ्या घराच्या शेजारीच आहे तो राहिला, त्याच्यामुळे तो रोज जाणं येणं असतं आमच्याकडे। रात्री 10:30 वाजता मी जेवण करत असताना तो आला होता, बोलत बसलो होतो मी अर्धा तास। 11 वाजता गेला तो निघून घरून। जातो म्हणाला मामा आता उद्या सकाळी लवकर उठायला लागतंय, 6 वाजता ड्युटीवर जायला लागतं। गेला निघून। पण रात्रीच बोलणं झालं, अगदी व्यवस्थित, काय आजारी नाही किंवा काय नाही, काय सुस्थितीत। पण आता कुटुंब सगळं उघड्यावर आलं। पाठीमागं आई वडील वयस्क झालेले त्याच्यावरच सगळं अवलंबून होतं। ते आले होते त्यांचे मालक, त्यांच्याशी थोडं बोलणं झालं, पण ह्या अवस्थेत आम्ही काय आता त्यांना बोलू शकलो नाही। आता नंतर आम्ही जरा बघणार सगळे काय काय पॉलिसीज त्याच्या काय आहेत काय नाही ते बघायला लागेल। पण अगोदर ही मृतदेहाची तरी विल्हेवाट आम्हाला लावली पाहिजे, त्याच्याशिवाय त्यानंतर आम्ही थांबलो इथे। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।